पावसासंदर्भात एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अवकाळी पाऊस काही थांबेनासा झालाय। रायगडमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे। शेतात कापून ठेवलेल्या भात पिकांचं त्यामुळे नुकसान झालेलं आहे। एकीकडे स्थलांतरामुळे कमी होत चाललेलं शेतीचं क्षेत्र आणि दुसरीकडे निसर्गाची अवकृपा अशा दुहेरी संकटात कोकणातील शेतकरी सापडला। परतीचा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही, त्यामुळे शेतात कापून ठेवलेल्या या भात पिकांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर शेतात पाणी साचून राहिल्यानं अनेक ठिकाणी भात पीक आडवं होऊन भिजलंय, तर कापणीचा हंगाम सुरू असताना हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। शासनाने त्याचे त्वरित पंचनामा करण्याचे आदेश माननीय उपविभाग अधिकारी रोहा यांनी दिलेले आहेत आणि ते पंचनामे करण्यासाठी मंडल अधिकारी आणि तलाठी हे आजच आमच्या गावात आलेले आहे आणि ते भरपूर शेतांचे पंचनामे केलेले आहेत आणि थोडे बाकी सुद्धा आहेत। ते आता काही आज आणि उद्या होईल, पण पाऊस काही थांबण्याचा दिसत नाही। तो आता पण त्यांनी ढग काळे केलेले आहे, तो कधी येईल आणि होत्याचं नव्हतं करायला आता सुरुवात केलेलीच आहे आणि त्याच्यापुढे नुकसान भरपूर होणार आहे। हातातोंडातून चाललेलं तर आम्हाला उपासमारीची परिस्थिती आलेली आहे। आमचं जीवनच त्याच्यावरती आहे। ते जरच आम्हाला भेटलं नाही तर आम्ही जगणार कसं काय आणि आम्ही काय खाणार काय? आम्ही अक्षरशः कर्ज काढून शेती करतो, त्याचे पण आता आम्हाला काहीच भेटणार तर शेती कर्ज फेडणार कसे आम्ही? तर शासनाने काहीतरी आम्हाला बघावं आमच्याकडे, हीच मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।